रामकृष्ण हरी. गुरुकृपा वारकरी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. रामकृष्ण हरी. मला भेटलं आता इतिहास
साधनात सोपे नाम हे केवळ या विन सकळ सिनवाया धरा रे नाम विठोबाचे तिने अज्ञानाचे मूळ नसे नाम तारी फार पुराणी वर्णिले नामची केवळ आत्मसत्ता धरा रे नाम विठोबाचे तिने अज्ञानाचे मूळ नसे नामा म्हणे नामी रंगला सुरंग अंगे स्वयमेव पांडुरंग धरा रे नाम विठोबाचे तिने अज्ञानाचे मूळ नसे विठ्ठला साधनात सोपे नाम हे केवळ या विन सकळ सिनवाया धरा रे नाम विठोबाचे तेने अज्ञानाचे मूळ नसे पांडुरंगा करू
अवलोड्य सर्वशास्त्राणि विचार्य च पुनः पुनः इदमेकं सुनिष्पन्नं ध्येयो नारायणं सदा नाम संकीर्तन यश सर्वपापप्रणाशनं प्रणामो दुःखक्षमणस्तो नमामि हरिपरं लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरतं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मङ्गलभवन सर्वमंगल्यमंगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमस्तुते नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंदरूपा नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती दयांचे केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदो श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता मस्तक हे पाया वार करे संतांच्या
कैवल्य तुझ्या निधी, साधकाचा मायबाप अमृताची माय, योग्यांची माऊली, वेदशास्त्राची आई, जंबूदीपाचा राजा, पंढरपूरचा पती, रुक्मिणी प्राणसंजीवन, पंढरशू पांडुरंग भगवान परमात्मा यांच्या सेवेसाठी गायला गेलेला आपण विश्ववंदनीय विश्वभूषण पंढरपूर निवासी, देवाचे लाडके नाही तर लढीवाळ भक्त, त्यांना स्फुरलेला, त्यांना भावलेला, त्यांच्या शब्द सोन्याच्या साहित्यिकांतून निर्माण झाले काही लौकिक अक्षरं आज सेवेसाठी एवढंच नाही तर वारकरी संप्रदायाचा विस्तार करण्याचा ज्यांनी बहुमान पटकविला ते संत नामदेव महाराज, त्यांचा 4 शरणाचा अभंग आज सेवेसाठी. विठ्ठल कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहरम सदा वसंतं हृदयारविंदे भवं भवानी सहितं नमामि. या अतिशय पवित्र आणि मंगलाच्या वातावरणामध्ये चक्रेश्वर महाराजांच्या वास्तव्याने पावन आणि पुनीत झालेल्या या त्यांच्या पुण्यनगरीमध्ये, त्यांच्या पवित्र प्रांगणामध्ये गेली महिनाभर या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन आणि नियोजन आहे. वर्ष 99 अधिक मास 32वा, ज्यांच्या कृपाप्रसादाने हा अखंड हरिनाम या ठिकाणी संपन्न होत आहे. ते आपल्या भक्तचा वैभव आदरणीय हरिभक्तीपरायण प्रातस्मरणीय स्वानंद सुखनिवासी वैकुंठवासी सांगायची गरज आहे. प्रति तुकाराम कोंडाजी बाबा ढेरे, त्याचबरोबर साधूबाबा वायकर आणि त्याचबरोबर नारायण हरी वाघ यांच्या कृपाप्रसादाने, आशीर्वादाने आणि सर्व चाकणकर ग्रामस्थांच्या कुशल मार्गदर्शनाने साहेबांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह या ठिकाणी संपन्न होत आहे. आणि या वर्षाचं संपन्नतेच्या दिशेने 99व्या वर्षात पदार्पण आणि संपन्नतेच्या दिशेने वाटचाल. 2-3 कीर्तनं राहिली. काल्याचं कीर्तन मंगळवारी. या कीर्तनाची, या सप्ताहाची सांगता, सप्ताह संपत नाही, सप्ताह संपत नाही की बाबा संपला चाकणचा सप्ताह, संपत नाही. तो विश्राम पावत असतो. आजचं कीर्तन संपलं असं नाही. आजचं कीर्तन या ठिकाणी विश्राम पावलं आणि उद्या परत 7 ते 9चं कीर्तन या ठिकाणी नवचैतन्याचं पालवी घेऊन परत एकदा संपन्न होणार आहे. ते उद्याच्या दिवशी विश्राम पावणार आहे. वारकरी संप्रदायामध्ये कोणतीच गोष्ट संपत नाही. अध्यात्म म्हणजे अखंड रेषा आहे अनंताकडून अनंताकडे जाण्याची. ही संपत नाही, ही मोडत नाही, तुटत नाही, ही विश्राम पावत असते. आणि तिथून पुढं नव्या चैतन्याचं पालवी घेऊन परत एकदा पदार्पण समाजासाठी होत असतं. हे विश्राम पावणारे आहे सप्ताह यावर्षी. पुढच्या वर्षी 100व्या वर्षात पदार्पण करेल यात काही शंका नाही. कारण युवलेसे रूप लाविले द्वारी, त्याचा वेलू गेला गगनावरी. हे रोपटं चंद्र आणि सूर्य असेपर्यंत ज्या ज्या वेळेस महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदायाच्या सप्ताहाची नोंद घेतली जाईल, ज्या ज्या वेळेस महाराष्ट्रात वारकरी संप्रदायाची नोंद घेतली जाईल त्या त्यावेळेस चक्रेश्वर महाराजांच्या प्रांगणातला पवित्र सप्ताहाची पहिली नोंद झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आपण भाग्यवान आहोत. अभंग कीर्तन सेवेसाठी जो गायला तो संत तुकाराम महाराजांचा, हे घरी जातपर्यंत विसरायचं नाही. जमेल ना? विठाला ज्यांचा अभंग गायला ते संत नामदेव महाराज आहेत, विसरायचं नाही. आजचे कीर्तनकार जरी नामदेव महाराज नसतील, पण कीर्तनात ज्यांनी चाल म्हटली, चाल म्हणणार आहेत, ते नामदेव ज्ञानोबारायांच्या रूपाने मला या ठिकाणी लाभलेले आहेत.
त्यांना धन्यवाद. आजचे कीर्तनकार नामदेव महाराज नाहीत, पण ज्यांनी मृदंगावर मृदंग भास्कर म्हणून ज्यांनी थाप टाकली, ही दोनही गुणीजन मंडळी मला कबीर महाराजांच्या रूपाने लाभली, त्यांनाही धन्यवाद. माता माऊल्यांची उपस्थिती लक्षणीय आहे. तुम्हाला काही अनन्यसाधारण महत्त्व आहे या कीर्तनामध्ये. कारण आजचे कीर्तनकार नामदेव महाराज नाहीत, पण नामदेव महाराजांच्या कीर्तनात जेवढ्या महिला होत्या सगळ्या संत जनाबाईच्या रूपाने होत्या. आणि त्या जनाबाई महाराजांनी सांगितलं होतं की चाल कुण्या म्हणायची. जनी म्हणे ज्ञानदेवा बोला अभंग, आणि तुम्ही सगळे सूत्रमंडळी संत सनकाधिक भक्त मिळाले अनेक, स्वानंदे गरजती पाहू आले कौतुक या ज्ञाने. तुम्ही आम्ही खेळीमेळी गदारोळी आनंदी. कीर्तनकार नामदेव महाराज नाही, पण कीर्तनात जे विना घेऊन उभे राहिलेत ते बाबा 2 तास का होईना पण माझे गुरुच्याच ठिकाणी आहे, त्यांच्या चरणावर प्रणिपात करतो. सुंदर चोपदार पाठीमागे उभे आहेत, आणि ज्यांनी छायाचित्रांकन आमचं रेकॉर्डिंग चाललंय त्यांनाही धन्यवाद. आता तुम्ही आमच्याकडे रेकॉर्डिंग करताय म्हणजे आमचा शब्द एकही वाई जाऊ द्यायचा. विठाला या चारही चरणाचा प्रतिपाद्य विषय असा आहे, साधनात सोपे. या मृत्यूलोकात आल्यानंतर प्रत्येकाला मोक्ष सुखाची अपेक्षा आहे, पण कुठे आहे हे माहीत नाही, कशाने मिळतो हे माहीत नाही, कोणाजवळ गेल्याच्या नंतर मिळेल हे माहीत नाही, काय केल्याच्या नंतर मिळेल हेही माहीत नाही. आणि म्हणून ज्ञानोबाराय तुकोबारायांसारखे आदी करून सर्व संकाधिक मंडळी ज्ञानोबारायांपासून नामदेवरायांपासून तर निळोबारायांपर्यंत जेवढे संत झाले, जेवढी संत मालिकेची संत परंपरेची मालिका झाली, या सगळ्यांनी एकच मार्ग सांगितला की या मृत्यूलोकातून जर मोक्ष सुखाची अपेक्षा आहे आणि मोक्ष सुख जर प्राप्त करून घ्यायचं असेल तर ते फक्त नामस्मरणामुळे होऊ शकतं, अन्यथा कशाने होऊ शकत नाही. मग तुम्ही असंख्य साधना करा, कितीही साधना करा, पण त्या साधनाने तुम्हाला मोक्ष सुख प्राप्त होईल याची शाश्वती नाही. पण देवाच्या नामस्मरणाचं जर साधन केलं, साधनात सोपे नाम हे केवळ, या विन सकळ सीन वाया. सगळा सीनभाग इथं राहील, वाया जाईल, सगळं जेवढं कराल तेवढं वाया जाईल. आणि म्हणून या नामस्मरणाच्या आधारावर तुम्ही देवाच्या नामस्मरणाच्या आधारावर मोक्ष सुखापर्यंत जाऊ शकता. मग काहींची प्रश्नचिन्ह अशी आहेत की महाराज कुणाचं नेमकं चिंतन केल्याचं पाहिजे. अनेक देव आहेत, शेंदरी हेंदरी दैवते आहे की नाही, चेडोबा आहे, येडोबा आहे, मसोबा आहे, आणखी आहे. मला त्याच्यावर बोलायचं नाही, त्याच्यावर भाष्यही करायचं नाही. चक्रेश्वर महाराजांच्या पवित्र प्रांगणामध्ये आहे. मला इथं बोलायचं आहे की संत मंडळी, आम्ही एखाद्या विशिष्ट दैवतेचं नाव सांगा की ज्या देवाचं नामस्मरण केल्याच्यानंतर मोक्षापर्यंत जाऊ शकतो. मग नामदेव महाराजांनी सांगितलं, धरारे नाम विठोबाचे, तेने अज्ञानाचे मूळ नासे. पण हे नामस्मरण ज्यांनी केलं त्याचा काही फायदा झालेला तुमच्याकडे उदाहरण आहे का? नामस्मरण ज्यांनी केलं ते नामस्मरण केल्याच्या नंतर त्याचा फायदा नामस्मरण करणाऱ्या त्या धारकाला झालाय अशी उदाहरणं आहे. ते म्हटले असंख्य उदाहरणं आहेत. तरले तर तिहा भरवसा नामधारकांचा कसा नाम तारी फार पुराणी वर्णिले नामची केवळ आत्मसत्ता. पर एवढा फायदा, आणखी काय फायदा? ते म्हटले अहो ज्याचं नामस्मरण केलं ना, तो नामस्मरण नुसता करून घेतो याच्यात नवल नाही, तुम्हाला मोक्षापर्यंत पाठवतो याच्यातही नवल नाही. मग अंगे स्वयमेव पांडुरंग विडाला. तयांच्या गावी केला वास, तयांशी नसावे उदास. आये महाराज
देवाच्या नामस्मरणाने आपली नौका पहिलं तीराला जाईल, अशा आशयाचा हा आजचा अभंग आहे. ज्या निमित्तानं अखंड हरिनाम सप्ताह आहे तो मलमास आहे. पूर्वी याला वेगळं नाव नव्हतं काय, त्याला फक्त मलमास नाव होतं. का बरं मलमास आहे? 3 वर्षातनं एकदा, म्हणजे आजपासून 2 वर्ष सोडायची आणि परत 3ऱ्या वर्षी. काका बरोबर आहे? बरोबर. या महिन्याला कोणी वाली नाही म्हणून या महिन्यात शुभ कार्य करत नाही, असं मी चातुर्मासाच्या ग्रंथामध्ये वाचलंय. शुभ कार्य करायचे नाही, लग्न करायचे नाही, पूजा करायची नाही, सत्यनारायण करायचं नाही, वास्तुशांती करायची नाही. मग करायचं काय? या महिन्यात फक्त देवाचं नामस्मरण आणि देवाच्या संबंधाने ज्या ज्या पूजा तीर्थयात्रा करता येतील तेवढंच करायचं. हा मलमास आहे. आणखी पुढे जाऊन बोलू. हा मलमास ज्यावेळेस पहिल्यांदा उत्पत्ती झाली अशी, तेव्हा रडायला लागला. ब्रह्माकडे गेला, महादेवांकडे गेला, श्री हरी विष्णूकडे गेला. याचं कारण एकच होतं, याला कुणीच स्वामी नाही, याला कुणी मालक नाही. या महिन्यात कोणते ग्रह तारे नक्षत्र कुणीच कामावर नाही, सगळे सुट्टीवर. माझा कुणी अंगीकार करत नाही देवा, माझा कुणी अंगीकार करत नाही. आज माझा जर अंगीकार जर करत नसेल कुणी, तर मी कुणाचं नाव घ्यावं? हे सगळं गारानं तीनही देवांनी ऐकलं. शेवटी नारायणाकडे नेलं. देवाला सांगितलं, सगळं गाराने सांगितलं. देवाने विचार केला, अरे बाबा का रडतोस? या वैकुंठात आल्याच्या नंतर, या क्षीरसागराला शेषशाही नारायणाच्या निवासस्थानी आल्याच्या नंतर कुणी रडत नाही. जीवाला विश्रांती मिळते. बाबा इथे आल्याच्या नंतर तू का रडतोस? म्हणजे देवा माझा कुणी अंगीकार करत नाही. मी ब्रह्मदेवाकडे गेलो, नाही अंगीकार केला. महादेवांकडे गेलो, नाही अंगीकार केला. श्री हरी विष्णूकडे गेलो, नाही अंगीकार केला. माझा कुणीच अंगीकार करत नाही. माझ्या या महिन्यामध्ये, या कार्यकालामध्ये ग्रह तारे नक्षत्र कुणी कामावरही नाही. किमान हे जरी कामावर असते तरी माझ्याकडं भूलोकातल्या लोकांनी माझ्याकडं पाहिलं असतं की बाबा हे नक्षत्र आहे, चंद्रबल आहे, चंद्र काय असेल ते असेल. माझ्याकडे कुणी पाहत नाही. बस देवाने सांगितलं, बघ तुझ्याकडे कोणी पाहत नाही, नाही पाहू दे. 12 महिने आहेत आणि 12 महिन्यातल्या 2 महिने अतिशय पवित्र मानले गेले. कोणते माहित आहे? आपल्याकडं 12 महिन्यातले 2 महिने अतिशय पवित्र मानले गेले. कोणते? रामनवमी महिना आहे का? मला वाटलं महिना आहे. आता थांबा, लई चाव झाली. आता 1 मार्गशीर्ष आणि 2 चैत्र हा उत्तम मास. 2 महिने अतिशय पवित्र मानले गेले. आता ऐका, हा मलमासाचं गारणं देव ऐकत होते आणि ऐकता ऐकता काय म्हणतात माहितीये? अरे 12 महिन्यात 2 महिने पवित्र मानले गेले. आजपासून तुला एक वरदान देतो, या 2 महिन्यांचा सुद्धा तू राजा असशील. हा मलमास आहे. म्हटले पण देवा, अरे नाव, म्हणजे नावात काय आहे माझ्या? मलमास आहे. म्हणजे सगळं खरकट उष्ट बाजूला निघाले, त्याच्यापासून महिना तयार झालाय, तो त्याच्यापासून माझी उत्पत्ती झाली. मग देव म्हणले बस एवढंच? म्हणजे हो एवढंच. देवाने स्वतःच नाव देऊन टाकलं, पुरुषोत्तम. पुरुषोत्तम मास करून टाकला याला. या महिन्यात करायचं काय? या महिन्यात देवाचं नामस्मरण करायचं. तुम्हाला सांगू, या महिन्यात ज्याने ज्याने सत्कर्म केलं, देवाचं नामस्मरण केलं, ते मधी स्पीड ब्रेकर नाही, मधी चौकी नाही की तिथं जाऊन जमा होणार, मग फाईल बनणार, दुसऱ्या चौकीत जाणार, तिसऱ्या चौकीत जाणार, जातो 10-5 कागद गळणार आणि एकच कागद वरती जाणार. साहेब असं नाही. या महिन्याचा स्वामी साक्षात भगवान परमात्मा आहे. मग या महिन्यात केलेलं पाप असू द्या, या महिन्यात केलेलं पुण्य असू द्या, डायरेक्ट भगवान परमात्म्याला पोहोचतं. चित्रगुप्ताकडे त्याची फाईल नाही. म्हणून या महिन्यात काय करावं? या महिन्यात दान धर्म करावं, देवाचं नामस्मरण करावं. दान धर्म करायला कुठं जमलं नाही तर कीर्तनकाराच्या पायावर दान धर्म करावा. विठाला ज्याने
ज्याने या महिन्यात तीर्थयात्रा केली, समजा एक तीर्थयात्रा केल्याच्या नंतर जर काही अंश जर पुण्य त्याला मिळणार असेल तर या महिन्यात केलेली तीर्थयात्रा 100 अंशाने ते पुण्य वाढल्याशिवाय राहणार नाही. कालपर्यंत ज्याने नामस्मरण केलं, जोपर्यंत अधिक मास नव्हता तोपर्यंत ज्याने नामस्मरण केलं, त्याचं पुण्य जर मूठभर असेल, त्याचं पुण्य जर मूठभर असेल आणि या अधिक मासात ज्याने नामस्मरण केलं त्याचं पुण्य ओंजळभर नाही कवभर असेल. आणखी पुढे बोलू, या महिन्यात अधिकस्य अधिक फलम, या महिन्यात जे जे सत्कर्म करणार आहोत त्याची 100 पटीने वाढ झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून सत्कर्म करा. विठाला पण फक्त सत्कर्म नका ऐकू. ज्याचं ज्याचं कर्म चुकलं, ज्याने सुनेला नीट पाहिलं नाही, कळालं का तुम्हाला? ज्याने शेजारणीचा डोईचा पदर आला खांद्यावरून, भांडणं झाली, एकामेकाला शिव्या दिल्या भांदावरून, एकामेकाला गाडीला गाडी घासली म्हणून धराधरी झाली, हे सुद्धा वाईट कर्म 100 पटीनेच वाढतं बरं. म्हणून या महिन्यात शक्यतो जेवढं जमेल तेवढं मनाने शुद्ध राहा, जेवढं जमेल तेवढं मनाने नामस्मरण करा, जेवढं जमेल तेवढं ज्ञानदेव मौन जपमाळ अंतरी धरोणी श्रीहरी जपे सदा विढाला. या अधिक मासाच्या निमित्ताने अशा पर्व काळावर हा अखंड हरिनाम सप्ताह या ठिकाणी संपन्न होत आहे. आणि अगदी शेवटची म्हणजे 2-3 कीर्तन आता पुढे राहिली असतील. आणि माझं कीर्तन मज पामर आहे काय थोरपण पायीचे वाहन या ज्ञानाने ही कीर्तन सेवा समर्पित होणार आहे. जेवढं शक्य होईल तेवढं बोलता येईल तेवढं. मी काही शब्द प्रभू नाही, मी शब्द पंडित नाही, मी चिंतन केसरी नाही, मी गायनाचार्य नाही, मी विनोदाचार्य नाही, दादा मी काहीच नाही. मी फक्त जसं जमेल गाता येईल. आणखी एक प्रमाण सांगू, आणखी एक, आपुलिया बळे नाही मी बोलत सका भगवंत वाचा त्याची विडाला. वारकरी संप्रदायामध्ये नामस्मरणाला जेवढी किंमत आहे, नीट ऐका बरं, वारकरी संप्रदायामध्ये नामस्मरणाला जेवढी किंमत आहे त्याच्यापेक्षाही 100 पटीने जास्त चारित्र्याला किंमत आहे. म्हणून ज्याने विठ्ठल मात्रा घ्यावी त्याने पथ्य सांभाळावी. लक्षात आलं? आपण फक्त प्रमाण सोडायची, ब्रह्मरस घेई काढा तिने पिढा वारेल, आपण प्रमाण सोडायची इथून. आणि आपण कुठं पथ्य पाळायची? आपण फक्त म्हणायचं पुढचं पथ्य नाम विठोबाचे, एवढंच म्हणायचं. काय पथ्य नाही पाळायची? आपण पाळली पाहिजे पथ्य. काही अंशी सगळीच पथ्य जर संसाराच्या राडगाडग्यात आपल्याला नाही पाळता आली तर हरकत नाही, पण काही पथ्य आपल्याला किमान कीर्तनकार मंडळींनी, गायक वादक मंडळींनी तरी, ही समाजाची नेतृत्व करणारी मंडळी यांनी तरी पथ्य पाळली पाहिजे. किमान समाज आपल्या पायावर नतमस्तक होत असताना आपल्या मनात लाज नाही वाटली पाहिजे की समाज आपल्या पाया पडतोय, एवढी तरी पथ्य सांभाळा. विठाला अशी पथ्य सांगणारी मंडळी आहे, अशी पथ्य सांगणारी मंडळी आहेत. त्यांनी पथ्य सांभाळली आणि म्हणून ती संतत्वाच्या पदवीला जाऊन पोहोचली. तुकोबारायांचा एक अभंग म्हणजे अनुभवे आले अंगा ते या जगा देतसे असं आहे. पण तरी पण आपण तिकडं पाहिलं नाही डोकून सुद्धा. तुकोबारायांनी एवढी संकट आली, नामदेवरायांवर संकट आली, जे नामदेवरायांपासून तर निळोबारायांपर्यंत जेवढे संत झाले, एकाही संतावर संकट आलं नाही असं होत नाही. संतांच्या मांदियाळीमध्ये सर्वात श्रीमंत संत म्हणून ज्यांची गणती केली जाते ती संत एकनाथ महाराज आहेत. ते एकनाथ महाराजांवर संकट आली नाही असं काही समजायचं काही कारण नाही. नामदेवरायांबरोबर देव जेवत होते, बोलत होते, राहत होते, गप्पा गोष्टी करत होते, त्यांच्या घरी आंघोळीला जात होते, फराळाला जात होते, म्हणजे नामदेवरायांवर संकट आलं नाही असंही समजायचं काही कारण नाही. फक्त त्यांनी केलेलं नामस्मरण आणि त्या नामस्मरणाच्या आधारावर आलेलं जे संकट होतं
त्या संकटाची तीव्रता त्यांच्यापर्यंत पोहोचत नव्हती, म्हणून संकट आलं काय आणि गेलं काय त्यांना त्याची फिकीर नव्हती. विडाला नामदेव महाराज म्हणजे कोणी सामान्य व्यक्ती नाही. लक्षात आलं? नामदेव महाराज म्हणजे कुणी सामान्य व्यक्ती नाही. तुम्ही संत तुकडोजी महाराजांचा एक अभंग ऐकला असेल, मनी नाही भाव देव मला पाव. देव आशाने पावायचा नाही रे, देव बाजारचा भाजीपाला आहे. किती दिवस संसार केल्याच्या नंतर देव संसारात मदत करायला येईल? किती दिवस संसार केल्यानंतर देव संसारात मदत करायला? आपण फक्त काकड्यात म्हणायचं, आता मज साह्य येथे करावे देवा, करावे देवा, तुझी गेवी सेवा सगळा गोवा उगुणी. जो हरिपाठात माझं मागे पुढे उभा राही संभाळी आली आघात. आपल्यावरचे आघात निवारावेत आणि आपल्याला उसाला पाणी धरताना वाघाची भीती वाटू नये म्हणून बारी देण्यासाठी भगवान परमात्मा यावा, असं ज्याला ज्याला वाटतंय त्याने मनापासून देवाचं नामस्मरण केलं पाहिजे. किती मनास्मरण? काही न लगे एक भावची कारण तुका म्हणी आन विठोबाची. असं पाहिजे. देवाला आवडतंय काय? थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. देवा कारण भाव तस्मात नलगे द्यावशे फारसे वित्त. किती दिवस संसार केल्याच्या नंतर देव भेटेलो? नुसता संसार केला नाही. सोमवाराला महादेव, मंगळवाराला जगदंबा, बुधवाराला पांडुरंग भगवान परमात्मा, गुरुवाराला दत्त दत्त ऐशे लागले, शुक्रवार आले जय संतोषी माता, शनिवार आले जय हनुमान ज्ञान गुण सागर, जय कपिसतु लोक उजागर, रविवाराला सदानंदाचा. आपण करत नाही का भक्ती? आपण करत नाही? करतो ना भक्ती, करतो भक्ती, पण आपल्या भक्तीची तीव्रता देवापर्यंत पोहोचत नाही. आपला देवाच्या नामस्मरणाची भक्ती चालू आहे, पण निष्ठेने नाही चालू, निष्ठेने चालू आहे. मी सांगू, मी बऱ्याच वेळा दशग्रीच्या प्रवचनात बोलून गेलो, कदाचित दुरुक्तीचा दोष येईल, मी पुनरावृत्ती करतो निसंकोचपणे. जेवढ्या नेटाने आपण प्रपंच करतो ना, नीट आहे का बरं, जेवढ्या नेटाने आपण प्रपंच करतो ना, त्यातल्या 5% नेटाने जर परमार्थ केला ना तर देव भेटेलो. नाही पटलं? सांगतो बघा. आता कार्तिक महिना येईल, चातुर्मास लागेल आता, मग कार्तिक महिने आपल्याकडे चातुर्मास करत नाही, मग कार्तिक महिना करतो आपण, काकडा करतो. किती महिला उठून काकड्याला येतील? मी प्रपंच आणि संसार, प्रपंच आणि परमार्थ सांगतो. किती महिला काकड्याला येतील? बरं नाही काकड्याला येऊ द्या, ब्रह्ममुहूर्ताच्या वेळे उठायला सांगितलं, समजा 4ला उठायला सांगितलं, 5ला, किती उठतील? नाही ना. पण आता पुढचं सांगतो बरं. आपल्या नवऱ्याची पाळी सकाळची शिप आहे, कामाला आहे. आपला नवरा सकाळच्या शिपला आहे आणि त्याला 5 वाजता घर सोडायचं. किती मंडळी उठतील आणि डबा करून नाही देणार? सगळीच्या सगळी उठणार आणि डबा करून देणार. आणखी पुढे जाऊन बोलू. आता शहरीकरण आहे, थोडं ग्रामीणचं सांगतो. ग्रामीण भागात बिबट्या निघाला. बिबट्याचं वातावरण तयार झालं तर माहिती आहे ना तुम्हाला? का बिबट्याचं वातावरण तयार झालं माहिती आहे का? चांगदेव महाराज ज्ञानोबारायांना भेटायला आले. चांगदेवांनी शरणागती केली, बिबट्या पळाला, त्याची ही वंशावळ तयार झाली. ज्याने ज्याने ज्ञानोबारायांचं एकादशी केली, ज्याने ज्याने ज्ञानोबारायांचं नामस्मरण केलं, ज्ञानेश्वरी वाचली, त्याला बिबट्या दिसला. तुम्ही मानताय काय? त्याला साहेब बिबट्या दिसला नाही, पण ज्याने ज्याने हे केलं नाही त्याच्यासमोर बिबट्या उभा येऊन, विषय सोडून द्या, माझा तो विषय नाही. मला सांगा, एवढ्या बिबट्याची भीती असताना 3 फेज कनेक्शनचं लाईट रात्री 11 वाजता येते आणि पहाटे 4ला जाते, तरी सुद्धा शेतकरी कामावर जातोच ना पाणी धरायला. आता अलीकडे येऊन सांगू का? आता परमार्थातलं सांगतो. मला सांगा, 4, 5, 6 तास थंडीमध्ये पाणी धरणारा शेतकरी आहे, एवढ्या निष्ठेने प्रपंच केला, याच्यातला 1 तास नाही, 15 मिनिटं जरी देवाच्या नामस्मरणासाठी निष्ठेने दिला असता ना, तर देव आला असतं पाणी धरायला. विठाला एवढ्या निष्ठेचा परमार्थ असावा. 60-70 वर्षाचे दामू शेट्टी आहेत, दररोज उठायचे आणि नैवेद्य घेऊन जायचे, दररोज उठायचे नैवेद्य घेऊन जायचे. एक दिवस बाहेर गेले बाहेर, आणि बाहेर गेल्याच्यानंतर आईने नैवेद्याचं ताट तयार केलं. माझ्या वडिलांची मिराशी गा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. या ज्ञाने राजाईने सांगावं, ऐकलं का नामदेवा? म्हटले काय?
ह्या नैवेद्य घे, बाबा तुझे बाहेर गेलेत आणि नैवेद्याचं ताट घेऊन काय कर, दाखवून ये. बरोबर आहे ना? आपल्याकडे असं चालू आहे ना, नैवेद्याचं ताट घे, दाखवून ये. म्हणजे नामदेवा नैवेद्याचं ताट घे, देवाला जेवू घाल आणि तू माघारी ये. नामदेवरायांनी ताट घेतलं, तांब्या घेतला, निघाले नामदेवराय. देवाच्या समोर ताट ठेवलं, तांब्या ठेवला. लहानसं बाळलं होतं ते खांबामागं लपालपीचा एकटाच कार्यक्रम चालू होता त्याचा काही त्याच्या संग कोणी खेळायला नाही, काही नाही. त्याचं ते लपायचं, लपून पाहायचं, देव जेवला की नाही, जेवला की नाही, जेवला की नाही. 20 मिनिटं झाले. परत देवाकडे गेले, देवा जेवा ना लवकर, मला भूक लागली. दुपारी झाली, मध्यान्ह झाली. अरे जरी झाला संन्याशी, मध्यान्हाशी तोंडवाशी, याद नाही, मला भूक लागली, माझा जीव बघ देवा. एकतर तू जेवल्याशिवाय मला आई जेवायला देणार नाही. अरे जेव देवा. देव काही बोला ना. परत ते लपलपी खेळायला लागले, खांबाची आड लप, इकडं लप, तिकडं लप, तिकडं लप. परत 10-5 मिनिटं गेले. परत देवाकडे आले, देवा जेवा लवकर, 12:30 वाजले, आता भूक लागली, देवा जेवा लवकर. तरी जेवणार. परत खेळायला सुरुवात केली. परत देवाकडे गेलं, जेवा, नाही जेवाना. शेवटी देवाला विनंती केली, नुसती विनंती केली नाही, देह जाओ अथवा राव, याद नाही विनंती केली, देवा आता जेवावं लागेल तुम्हाला. आता जर नाही जेवलात, दररोज बाबा ताट घेऊन येतात, बाबा जेवा म्हटल्यानंतर तुम्ही जेवता. या लेकराला माहीतच नाही, बाबा नैवेद्याचं ताट फिरवतात आणि घेऊन जातात घरी. याला माहीतच नाही या लेकराला. ते म्हणलं, देवा दररोज माझे बाबा येतात, जेवू घालतात तुम्हाला, घरी येतात, आज का जेवत नाही? बाबा बाहेर गेलेत, तुम्ही जेवला नाहीत तर मला घरी जाऊन जेवण मिळणार नाही. तुम्ही जोपर्यंत जेवत नाही तोपर्यंत घरी जाऊ शकत नाही. जेवले पाहिजेत देवा. देव जेवत नाही. शेवटी नामदेवाने सिंहासनावर हात ठेवला, देवा प्रतिज्ञा केली, देवा ऐका, आता जर तुम्ही जेवला नाहीत तर तुमच्या चरणावर डोकं आपटून मी माझा जीव देईल. आता तुम्हाला जेवावं लागेल. देवाला वाटलं असे अनेक भक्त आले ना, अनेक भक्त गेले, कोणी काही आजपर्यंत डोकं आपटलं नाही चरणावर. हा काय, हे तर लहानसं लेकरू आहे, हा काय डोकं आपटणार आहे? आणि नामदेवाने सिंहासनावर हात ठेवले आणि डोकं आपटणार इतक्यात सगुण साकार भगवान परमात्मा विटेवर साकार झाले. नैवेद्य आणि हातीचं मूर्ती जेवी नैवेद्य जेवू लागले. देव हे प्रमाण वेगळं आहे, पण मला इथंच सांगायचं फक्त, देव नैवेद्याचं ताट घेऊन जेवायला लागले. मंडळी आता मला इथं बोलायचं आहे. प्रपंच करणारे 60 वर्षाचे दामू शेट्टी आहे आणि परमार्थाचा प्रपंचाचा लवलेश नसणारा सुद्धा 5-7 वर्षाचं लेकरू आहे. त्या लेकराच्या हाताने भगवान परमात्मा जेवला. आता बाजूला जाऊन सांगतो तुम्हाला की जर आतापर्यंत जर देव दामाला पावत असता तर कोट्यावधी रुपयाची मालमत्ता असणारे, कोट्यावधी रुपयाची मालमत्ता असणाऱ्यांनी दान केली असती, देव प्रसन्न करून घेतला असता की नाही? पण देव आजपर्यंत दामाला कधीच पावला नाही. देव पावला तो फक्त नामाला पावला. विठाला या नामदेवरायांच्या जीवनपटामध्ये, चरित्रामध्ये वाचन करत असताना असंख्य पैलू आहेत, अष्टपैलू आहेत की तो भगवान परमात्म्याचा लाडका नाही. लाडके अनेक आहेत, देवाचे लाडके अनेक भक्त आहेत, पण फक्त नामदेव महाराज लढीवाळ आहेत. मी लढीवाळ नावाची व्याख्या सांगून अभंगामध्ये प्रवेश करणार आहे. बघा, लढीवाळ कुणाला म्हणायचं? आपल्याकडे 10-5 मजूर कामाला आहेत, बांधावर मालक बसलेला आहे. मालकाच्या पुरीचं लग्न ठरलंय. आता मालकाच्या पुरीचं लग्न ठरल्यानंतर मजुराला सांगन गाव किती तोळे दिलेत, काय जेवाय करणार आहे, आमकं कार्यालय तमकं कार्यालय, नवरा इकडे कामाला बसून अशी, आपला सासरा असा, सासू अशी, सांगणार नाही. पण मजुराच्या मुलीचं जर लग्न ठरलं, मालक बांधावर जर बसलेला जर असेल तर तो मजूर मालकाला जातो, मालक काल पाहुणे आले होते, ठरलं बरं का, आमच्या बाळीचं ठरलं, आमच्या गावचे पाहुणे आहेत, आमकं तोळं द्यायचं ठरलं, असं लग्न करायचं, तर सगळं सांगणार की नाही? आता इथं मला बोलायचंय परमार्थामध्ये. आता प्रपंच झाला, परमार्थात बोलतो. देवाच्या मनात जे येईल ते नामदेवाला सांगत असेल देव, काही कारण आहे? तो जगाचा नियंता आहे ना, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, असा भगवान परमात्मा आहे. नामदेवाच्या जे मनात येईल ते मालकाला सांगणं उचित आहे, पण मालकाच्या मनात येणारं सगळंच्या सगळं नामदेवाला सांगेल नाही सांगणार. बरोबर आहे. आता पुढे जाऊन बोलतो, एक दिवस भगवान परमात्मा विटेवरून खाली उतरले आणि पायरीवर बसले होते.
नामदेवजी बाहेरून आले. देवा का हो विटेवरून खाली उतरले? म्हणले नामदेवा तुला खरं सांगू 28 युग झाली पाय थकली. जे ते येतं ते लोण्याचा गोळा माझ्या तोंडाला पुसून जाते, नैवेद्याचं भात तोंडाला पुसून जाते, पण खा कुणी म्हटलं नाही. थकलो मी, मला कुणी विश्रांती दिली नाही. विश्रांती कोणी दिली आहे? मग विश्रांतीचं ठिकाण सांगितलं. आळंदी हे गाव, पुण्यभूमी ठाव सांगितलं विश्रांतीचं ठिकाण. मला इथं बोलायचं आहे की देवाच्या जे जे मनात येईल ते ते नामदेवाला देव सांगत होते, म्हणून नामदेव लाडके नाही लढीवाळ भक्त आहे. विठाला त्या नामदेवांना कोणीतरी प्रश्न केला, का हो नामदेवा? म्हणजे काय, तुमच्याजवळ देव येऊन बोलतो, तुमच्याबरोबर देव जेवतो, तुमच्याबरोबर विश्रांती घेतो, तुमच्या घरी फराळाला येतो, तुम्ही सांगाल तसं देव ऐकतात. याचं कारण आहे ना, मी जन्माला आलो आणि जन्माला आल्याच्या नंतर मी फक्त संतांनी सांगितलेल्या वचनावर विश्वास ठेवून जे साधन केलं ना, त्या साधनामुळे मी फक्त देवाबरोबर बोलू शकतो. अभंगाचं हुशार श्रोता याला म्हणावं की खरोखर गायकाने चाल सुंदर म्हणली, कानाला गोड वाटली की त्याला दाद देणं हे श्रोत्याचं काम असतं. विठाला नामदेवांनी त्याचं उत्तर दिलं, साधनात सोपे नाम हे केवळ. मी देवाला प्राप्तीचा मार्ग निवडला आणि ते साधन केलं, ते फक्त देवाचं नामस्मरण केलं. तुम्हाला एक सांगू, काहींना साधन मिळालं पहिला वर्ग पण कळालं नाही, काहींना मिळालं नाही आणि कळालंही नाही, काहींना कळालं पण मिळालं नाही, आणि काहींना मिळालं सुद्धा आणि कळालं सुद्धा.
पहिला वर्ग आहे. मागून सांगतो बरं का आता. मिळालं आणि कळालं हा पहिला वर्ग संतांचा. ज्यांना साधन म्हणजे नरदेहरूपी साधन मिळालं आणि ते साधन कशासाठी आपल्याला दिलं ते कळालं. 1. 2, काहींना साधन मिळालं नाही आणि कळालंही नाही. नंबर 2चा वर्ग पशु काय पाप पुण्य जाणती उत्तम मध्यम भोग भोगी ती कळालं नाही मिळालं. नंबर 3, कळालं पण मिळालं नाही. कुणाला? स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा मृत्यू लोकी व्हाव या जन्मा आमा. या मृत्यू लोकात आल्याच्यानंतर काय फायदा आहे हे त्या वरच्या देवांना कळालं, पण मृत्यू लोकात त्यांना मनुष्य देह प्राप्त करता आला नाही, मिळालं नाही पण कळालं. आणि 4था वर्ग असा आहे, मिळालं पण कळालं नाही. विठाला आपल्याला साधन मिळालं का कळालं? काय युक्तिवाद आहे? आपल्याला साधन मिळालं का कळालं? मिळालं. कळालं? कळालं म्हणजे कळालं नाही म्हणजे आपण माणूस नाही का? अरे आईच्या पोटात असताना आपण शपथ ग्रहण केली होती, जेणे हा जीव दिला दान तयाचे करीन चिंतन देवा. काय सांगू या गर्वीच्या यातना मज भोगीता नारायणा मास मल मूत्र दाना तुझ क्षणोक्षण ध्यात असे काय करील. बाहेर आल्यानंतर सदानाम घोष, तुझ्याच नामाचा घोष करेल, बाकी काही करणार नाही. पण करतोय आपण. ऐका कलीचे महिमान असत्याशी हृदले जन पापाची गती अनुमोदन करती हेळन संतांचे. तुम्ही जुने चित्रपट जर कोणी पाहिले असतील ना, जुने फार जुने म्हणजे ब्लॅक अँड व्हाईट, त्या चित्रपटात एक गाणं आलं होतं. देख तेरे संसार की हालत क्या हो गई भगवान कितना बदल गया इंसान. ज्याच्यासाठी मृत्यू लोकात तुम्हा आम्हाला जन्म मिळाला ते करत नाही आणि जे करायला नको ते केल्याशिवाय राहत नाही. विठाला आणखी पुढे जाऊन बोलू का? तुम्हाला असं वाटेल की माझा प्रपंच, माझी बायको, माझा नवरा, माझी मुलं, माझी लेकरं, माझी सासू नाही. बरं ठीक आहे, नाही तर नाही. हाय बरं, हाय तर हाय असं घ्या. नाही म्हणा, हाय म्हणून काही म्हणा तुम्ही, हाय सगळं इथं राहणार आहे. बरोबर आहे, काही बरोबर येणार नाही. हे भगवान परमात्म्याने सर्वात उत्तम साधन तुमच्या आमच्या हातामध्ये दिलेलं आहे. शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे घसुले, शरीर साध्य होय केले, शरीर साधिले परब्रह्म. एवढं सुंदर साधन दिलंय, पण हे साधन देताना तुमच्या आमच्या हातात खेळणं दिलंय. काय दिलंय? खेळणं. इतकं किचकट नसेल पटत तर सोपं करून सांगतो. चक्रेश्वराची यात्रा होती. यात्रा एक आई बारीकशा लेकराला कडेवर घेऊन यात्रेला आली होती. आता मंदिराच्या बॅक साईडला आली. आता तिचा नंबर लागणार होता दर्शनासाठी, पण ती लेकरू आईच्या कडेवर बसला. आई मला फुगा, आई मला फुगा, आई मला फुगा घेऊन दे. आता त्याला ते कडेवर होतं तोपर्यंत त्याला आईची आठवण होती की नाही? कडेवर होतं तोपर्यंत त्याला आईची आठवण होती. कुठपर्यंत? जोपर्यंत त्याच्या हातात खेळणं नव्हतं तोपर्यंत ते सारखं आई 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 म्हणायचं. जोपर्यंत आपण आईच्या पोटात होतो ना, तो सारखं सोहम 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 करतो, कारण तोपर्यंत आपल्या हातात खेळणं कोणतंच नाही. आणि एकदा का ती आई कंटाळली त्या मुलाला, अरे किती वेळच मागतो, दर्शन झालं की तुला फुगा घेऊन देते. ते म्हणलं तसं नाही, मला फुगा, पहिलं मला खेळणं पाहिजे. शेवटी कंटाळली. मागची पुढची माणसं म्हणली अरे द्या एखादा फुगा घेऊन त्याला, तुमच्याकडे पैसे तर आम्ही घेऊन देतो. ती म्हणजे पैसे वगैरे काही नाही, पण दर्शन झाल्याच्या नंतर घेऊन देतो. शेवटी तिला लाईनमधून बाजूला जावं लागलं. तिला जे काही खेळणं फुगा बिगा गाडी काही लागत असेल ती गाडी घेऊन दिली आणि ती लाईनला आली. आता मला सांगा, आई दर्शनाहून येतपर्यंत त्या मुलाने किती वेळा आई म्हटलं असेल? किती वेळा आई म्हटलं असेल? एकदाही नाही ना. तसंच आहे,
आपल्याला एवढं मोठं साधन भगवान परमात्म्याने दिलेलं आहे आणि हे साधन तुम्ही व्यवस्थित वापराल का न वापराल याची परीक्षा घेण्यासाठी संसार रूपी खेळणं भगवान परमात्म्याने तुमच्या आमच्या हातामध्ये दिलं आणि आपण त्या खेळण्याला मग्न झालो आणि देवाचा विसर पडला. विठाला आणखी पुढे जाऊन बोलू. आपल्याला मिळालं का कळाला? मिळाला. पूर्वीच्या काळी दळणवळणाची साधनं कमी होती. आमच्याकडनं खेड भागातून एखादा बैल एखादी गाई विकायला आणायची असली बाजारामध्ये किंवा काही बाजाराला यायचं असेल तर पायी पायी प्रवास असायचा. पूल नदीवरचे पूल वगैरे काही एवढे नव्हते त्या काळी, पायी प्रवास असायचा. आणि मग इथून एक जण सावकार बाजाराला आला खेडवरनं, पायी 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 2-4 पिशव्या मालाच्या घेतल्या आणि घरी निघाला. घरी निघाल्याच्या नंतर ज्या ठिकाणी निर्जन वस्ती होती त्या निर्जन वस्तीत सावकाराला लुटलं. सोनं नाणं सगळं काढून घेतलं, पैसा अडका सगळं काढून घेतलं, बॅगी म्हणजे बाजाराच्या सगळ्या पिशव्या काढून घेतल्या, सावकाराला मारलं आणि सावकार रडत रडत खेडला आले. खेडच्या पारावर काही मंडळी बसली होती. म्हणजे सावकार का रडता? म्हटले चोराने गाठवलं. म्हटले काय केलं? म्हणजे सगळे बाजाराच्या पिशव्या काढून घेतल्या, सोनं नाणं काढून घेतलं, पैसा अडका सगळा काढून घेतलं आणि मोकळं करून पाठवलं. तिच्यातला एक जण हुशार होता, त्याला सावकाराची यथोभूत माहिती होती. म्हटलं सावकार तुमच्या कमरेला पिस्तूल होता ना? म्हणला गड्या तो कसा दाखवायचा? तो दाखवला असता तोही चोरून नेला असता. कळालं? त्यांना पिस्तूल मिळाला का कळाला? मिळाला, कळाला नाही. तसं आपल्याला नरदेह रूपी साधन मिळालं पण कळालं नाही. विठाला एवढा सुंदर नरदेह पावला आणि पुढे प्राणी देवाशी विसरलं की नाही आपल्याला? येत साधोनी मनुष्यपणा जो ना साधी ब्रह्मज्ञाना तो लांडा गर्दब जाना पुच्छ विना दो पायीचा. भागवत सांगताय. काय फायदा आहे आपल्याला या मनुष्य देहात येऊन? आणखी सांगू तुम्हाला, आपल्याला मिळालं का कळालं? मी काल म्हणजे या मंगळवारी मी केदारनाथवरून यात्रेवरून आलो. बघा आपण यात्रेला गेलो, काय घेऊन आलो ते मला माहीत नाही, पण मी एक घेऊन गोष्ट आलो. यात्रेला मी हरिद्वारवरून बसलो, दिल्लीला आलो, तिथून एक्सचेंज ट्रेन करायची होती मला. म्हणून ट्रेनमध्ये दिल्लीवरून बसलो आणि पुण्याला यायचं होतं. मी ज्या ट्रेनमध्ये बसलो त्याच ट्रेनमध्ये 2 साधू बसले होते. मिळालं पण कळालं नाही. त्याच ट्रेनमध्ये 2 साधू बसले होते. त्या साधूंना आमची चर्चा चालू झाली. गाडी 4-5 स्टॉपची होती, दुरांत होती, त्याच्यामुळे मी काही फारसं बोललो नाही. पण त्यांनी बोललं सर बेटा कहाँ से आए हो, कहाँ जा रहे हो? बोले बाबा जी केदारनाथ आए थे, अभी पुणे जा रहे हो, घर को जा रहे हैं. बाबा जी आप कहाँ जा रहे हो? ते काय म्हटले माहिती आहे? बेटा हम तो बद्रीनाथ जा रहे. म्हणजे गाडी इकडं चालली आणि त्यांना इकडं जायचं. तुम्हाला कळतंय का? मी बद्रीनाथ केदारनाथवरून आलोय आणि रिटर्न पुण्याला निघालोय. ते पुण्याच्या गाडीत बसले ते म्हणते आम्हाला बद्रीनाथला जायचं, केदारनाथला जायचं आहे. मी स्मित हास्य करता हूँ, बेटा क्यों हंस रहे हो? बोले बाबा जी ये गाड़ी तो केदार बद्रीनाथ नहीं जा रही, अभी ये गाड़ी तो जा रही पुणे जा रही, बम्बई जा रही. केदारनाथ बद्रीनाथ पीछे छूट गए. अभी अगले स्टेशन पे आएंगे रतलाम. आम्हाला पहिलं स्टेशन कोटा येणार होतं. पहिलं स्टेशन कोटा स्टेशन आएगा वही उतर जाइए, वही जंक्शन है, वहीं से दूसरी गाड़ी करिए, पीछे जाइए, फिर आपको दिल्ली पहुंचेंगे, वहां से हरिद्वार पकड़िए, निकल जाइए. कोटा जंक्शन येऊन गेलं. मी झोपलो होतो. मी उठलो, रतलामला गाडी आली. म्हणजे साधू तर इथंच बसले. साधू जी आप उतरे नहीं, हरिद्वार तो पीछे रह गया, अभी आप यहाँ बम्बई या पुणे जा रहे हो. बोले बेटा ठीक है, कोई प्रॉब्लम नहीं. अरे बोले बाबा जी आपको तो केदार बद्री जाने का था, अभी बम्बई जा रहे हो. बोले बेटा केदार बद्री जाके ही भीख मांगनी थी, अभी बम्बई पुणे जाके भीख मांगेंगी. मिळालंय पण कळालं नाही. विठाला नामदेव महाराज म्हटले मला देवाची प्राप्ती झाली ना, त्याचं एकमेव कारण आहे साधनात सोपे
नाम हे केवळ. तुम्ही असंख्य वेळा कीर्तनकार प्रवचनकारांच्या मुखातून ऐकलं असेल की सगळ्यात सोपं साधन जर देवाच्या पर्यंत जायचं जर काय असेल तर देवाचं नामस्मरण आहे. नामसंकीर्तन साधन पै सोपे, काळ वेळ नसे नामसंकीर्तन, काळ वेळ नाम उच्चारित, असंख्य प्रमाण आहेत. आता ज्ञानोबरांची ओवी आहे. ज्ञानोबरा म्हटली एवढंही सोपं नाही देवाचं नामस्मरण करणं. हे जरी सोपं सांगत असेल तर ज्ञानोबरा आईच्या अंतःकरणाने सांगतात एवढंही सोपं नाही. जयाच्या वाचे पुढे भोंजे, नाम नाचत असे माझे, सहस्र जन्मी ओळखीजे एक वेळा यावया. एकदा देवाचं नामस्मरण करायला हजारो जन्माची पुण्यही पाठीमागे लागते, तेव्हा नामस्मरण येतंय. नाहीतर 8 दिवस नाही, महिनाभरी तर सप्त्याला येते, पण एकदाही विठ्ठल विठ्ठल म्हटलं नाही. कारण तुका म्हणे पापी. कळलं का तुम्हाला विठाला? या दिग्मासात जास्तीत जास्त काळ व्यतीत जो करायचा होता तो चिंतनच करायचा. आता एक डॉक्टर निघाले, ते सांगितले दिवसातून 2दा जेवा, प्राणायाम करा, प्रत्याहार करा, निरोपण करा, निरोधन करा, नाही जमलं तर मेडिटेशन करा. अरे मेडिटेशन हे सगळं माझ्या ज्ञानोबा तुकोबारांनी सांगितलं ना अगोदर? नाही सांगितलं? माझ्या तुकोबारांनी 400 वर्षापूर्वी सांगितलं प्राणायाम करा, प्रत्याहार करा, युक्त आहार, युक्त विहार, नियमेंद्रिय युक्त आहार देवाचं नामस्मरण आपलं इथंच चाललंय बघा. देवाच्या नामस्मरणाशिवाय या मृत्यूलोकातून तरुण जाण्याचं दुसरं कुठलंही साधन नाही. एक सांगू, प्रमाण आहे नाटातलं, नरदेह निदान लागली हाती, उत्तम सार उत्तम गती, इथे देवच म्हणत तिथे होती तरी का चित्ती न धरावी. तुकोबारांना विचारलं, तुकोबाराय तुम्ही संतत्वाच्या पदवीला जाऊन पोचले, याचं कारण आम्ही वैकुंठवाशी आलो याची कारण अशी. या ज्ञान तुम्ही तिथपर्यंत पोचले? म्हणले त्या ज्ञान तिथपर्यंत पोचलो नाही. सगळेच जण वैकुंठावरून आलेत आणि वैकुंठाला जाणार आहे, पण आम्ही ज्या ज्ञानाने, नामदेवरायांना विचारलं तुम्ही ज्या ज्ञानाने तिथपर्यंत पोहोचलात याचं कारण असं आहे, त्याचं एकमेव कारण असं आहे. प्रमाण सांगू? हो
हा चित्रकला म्हणजे meditation आहे. विठोबा विठाला सगळ्यात पहिल्यांदा चोपदार तुमची दिलगिरी व्यक्त करतो. त्याचं कारण आहे, तुम्ही गळ्यातले हार विणकऱ्यांच्या गळ्यात हार घालण्यासाठी चालले होते, बरोबर. मी जे सांगणार आहे त्याचा अपभ्रंश करून घ्यायचा नाही. ते फक्त आजच्या दाढीवाल्यापुरतं मर्यादित आहे, उद्याच्या कीर्तनकारासाठी मर्यादित नाही. मी पहिल्यांदा व्यासपीठावर आल्याच्या नंतर सर्वांना धन्यवाद देत असताना मी सांगितलं होतं की माझ्या गुरुस्थानी 2 तास का होईना पण विनेकरी बाबा आहे. ऐकलं. मग शिष्याचा उष्टहार गुरुला देता येत नाही, या न्यायाने हार द्यायचा नाही. आता हे झालं वरवर. आता प्रमाणच सांगतो तुम्हाला. ते गुज विधाता सांगे नारदाशी, नारदे व्यासाशी उपदेशिले. भगवान परमात्म्याने गुह्य असणारं ज्ञान, ते ज्ञान पैगा बरवे जनी मनी अथी आतावे संता या भजावे सर. ते ज्ञान जे गुड आहे, ते गुड ज्ञान सगळ्यात पहिल्यांदा कुणा सांगितलं? नारदाला सांगितलं. आणि नारदाने ते ज्ञान कुणाला सांगितलं? ते व्यासांना सांगितलं. आता इथं व्यास कोण, नारद कोण ते सांगतो. ज्याच्या गळ्यात विना ते नारद. आणि जे व्यास विशाल बुद्धिग्रहे या ज्ञानाने ज्यांनी 1-2 तास चिंतन मांडण्याचा प्रयत्न केला या व्यासपीठावरून, ते व्यास. मग व्यासांचा उष्टहार नारदाला, शिष्याचा उष्टहार गुरुला देता येत नाही. या ज्ञानाने आजचे हार त्यांना नाही. परत उद्याच्या कीर्तनासाठी तो नियम बांधील नाही. मी तसा कीर्तनात हारच घालत नव्हतो, पण टॉकीजवर 10-12 वेळा जायची वेळ आली. ते म्हटले महाराज हार घालणार असेल तर कीर्तन, नाहीतर विठाला. साधनात सोपे नाम हे केवळ, या विन सकळ सीन वाया. बाकी दुसरं कोणतंही साधन करा, ते सगळं इथंच राहणार. भाग गेला, सीन गेला. आनंद कशात आहे? देवाचं. तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. तिथं गेल्याच्या नंतर देवाच्या नामस्मरणातला जो आनंद आहे, तो आनंद दुसरीकडे नाही बरं. येथीच आनंद मुख्य शिवाचा. बहिरी ऐकती कानी रे.
आंधळ्याशी डोळे पांगुळ्याशी पाय तुका म्हणे वृद्ध होती तरुण रे, असा इथला आनंद आहे. पंढरपूरच्या रस्त्यावरचा आनंद वेगळा आहे, कीर्तनातला आनंद वेगळा आहे. तुम्हाला एक सांगू, अनेक तरुण तरुणी वेगळ्या दिशेने भरकटत चाललेले आहेत दादा. अनेक तरुण तरुणी वेगळ्या दिशेला भरकट चाललेले. व्यसन आणि फॅशन या दोन गोष्टी स्वतःला बांधून घेतलंय आणि तीच चौकट फक्त आपल्या जीवन जगण्याची चौकट आहे एवढं मानून जीवन जगायला सुरुवात केली. अरे दुसऱ्याची गाडी तिसऱ्याचा गोगल पाचव्याचं बूट, त्याने दुसऱ्याने पेट्रोल टाकून दिले, पावभाजी खायला चौथा, पोरगी पाचवी. तुम्हाला कळतंय मी काय बोलतोय? ही शोकांतिका आहे. आपल्या कुटुंबात हे दृश्य, विहंगम दृश्य, पाश्चिमात्यांचं दृश्य जर दिसावं नाही असं वाटत असेल तर आपल्या कुटुंबात दिवसातून एकदा तरी हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी, हरिपाठ झाला पाहिजे एकदा. अरे घरातली आजी आहे ना, आजी, तिला येत नाही, वाचता येत नाही, लिहिता येत नाही, हरिपाठाचं पुस्तक उलटं का सुलटं तिला माहीत नाही, पण तिने नातवाला घ्यावं, नातीला घ्यावं, बाळा इकडे तुला वाचता येतं ना रे, तुला वाचता येतं ना, तुझी ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टार राहू दे, जॉनी 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 कुठून आणला आजपर्यंत कळाला नाही. आपल्याकडे जॉनी जन्माला आला कधी? आपल्याकडे जन्माला आले शूर आम्ही सरदार, आम्हाला काय कुणाची भीती. आपल्याकडे जन्माला आले छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज, तानाजी मालुसरे, येसाजी कंका, बाजी प्रभू, मोरारजी बापू देशपांडे जन्माला आले आपल्याकडं. आपल्या मुलांनी त्यांचे गुणगान गायले नाही. आपल्या मुलांनी जॉनी जॉनी यस पप्पा. अरे त्या आजीला कळतच नाही जॉनी नाही, पप्पाही कळत नाही, इटिंग शुगर नो पप्पा, अरे कळतच नाही तिला. त्या आजीने त्या नातवाला जवळ घ्यावं. संध्याकाळ झावळ मावळ झाली ना बाळा, नातीला सांगावं, बाळे अगे देवापुढे जा, निरंजनी लाव, दिव्या दिव्या दीपकार, कानी कुंडल मोतीहार, शुभम करोती कल्याण म्हण. हे बघ, मला काही शिकवलं नाही माझ्या आईबापाने. शिकवलं जरी असले तर मी शाळेत गेले नाही, मला शिकता आलं नाही. पण एक काम कर, हे बघ, हे हरिपाठाचं पुस्तक आहे. नाही तुला गुरु परंपरा करता आली तर हरकत नाही, अभंग हरिपाठ असते 27, एवढेच 27 अभंगाचं पुस्तक आहे. आणि हे पुस्तक तू पुढं म्हणायला सुरुवात कर, देवाची येद्वारी उभाक्षण. मला नाही म्हणता येणार, पण अभंग संपल्याच्या नंतर मी एक वाक्य निश्चित म्हणेल, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण कर. एवढं आजीने केलं ना, एवढं बाप त्या आजोबांनी केलं ना, तर आपल्याला हे विहंगम दृश्य जगाच्या पाठीवर जे बाहेर पाहायला मिळतंय ना, ते आपल्याकडे पाहायला मिळणार नाही. याच्यासाठी संस्काराची गरज आहे. विठाला आणि मी का बोलतो या सगळ्या गोष्टी? हे व्यासपीठ, हे विचारांचं मंच एकमेव असं राहिलंय की या व्यासपीठावरून बोलल्याच्या नंतर माणसं ऐकतात, त्याला विरोध करत नाही. म्हणून या व्यासपीठावरून बोलणाऱ्याची एक मर्यादा आहे. या व्यासपीठावरून बोलणाऱ्याने अतिशय सुज्ञपणे विचार मांडले पाहिजे की समाजापर्यंत ते पोहोचले पाहिजे. समाजाच्या अंतरंगात जाऊन प्रवेश करून समाजाला विचार करायला भाग पाडले पाहिजे. असे विचार या व्यासपीठावरून मांडले गेले पाहिजे. तर या व्यासपीठावर जर तसे विचार जर मांडले गेले नाही, सासू सून जावई गप्पा, ह्याच गप्पा गोष्टी जर सांगत बसल्या, आपल्या कानाची विचारांची उंची ऐकण्याची ढळत चाललेली आहे मंडळी. या व्यासपीठावरून ज्याने प्रपंचाच्या गप्पा मारल्या, सासू सुनाच्या गप्पा मारल्या, लोक त्याला दाद देतात, सुंदर कीर्तन झालं. पण तुम्ही एक सांगू, तुमची श्रवणाचा दर्जा मात्र ढसळत चाललेला आहे. ज्या माझ्या संतांनी, साधू संतांनी जे आपल्या विचारांची उंची वाढवण्यासाठी, आपल्याला मोक्षप्रदापर्यंत जाण्यासाठी जे विचार मंथन करून जे अभंगाची निर्मिती केली, वाङ्मयाची निर्मिती केली, ती वाङ्मयाची निर्मिती यासाठी केली की आपण मनुष्य म्हणून जन्माला आलो, एवढं मनुष्यरूपी देहरूपी साधन आपल्या हातात मिळालेलं आहे. या साधनाच्या जोरावर मोक्षापर्यंत गेलो पाहिजे. या विचारांच्या उंचीने झपाटून आपण कीर्तन ऐकलं पाहिजे. पण आपण तसे कीर्तन ऐकण्याच्या मनस्थितीत नाही. एखादा कीर्तनकार जर वेदांत सांगायला लागला, एखादा कीर्तनकार जर आपला विचारसागर सांगायला लागला, पंचदशी सांगायला लागला, तर कळत नाही आपल्या लोकांना कीर्तन. हरकत नाही कळायला हरकत नाही. त्या कीर्तनकाराला सांगावं, बाबा हाच श्लोक आम्हाला समजेल इतक्या सोप्या भाषेत करून सांगा, आमचं कल्याण त्या श्लोकात आहे. ऐकायचंच असेल तर हे ऐका मंडळी. विठाला साधनात सोपे नाम हे केवळ, या विन सकळ सिनवाया ज्ञानेश्वर. माझ्या हातात विना आला होता, म्हणजे बोलायला सुरुवात केली, 8:10 झाली. मी आता हक्काने 5 मिनिटं घेतो साहेब, जमेल ना? बस. तुम्हाला एक माझ्या कीर्तनातला एक आत्मा आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. माझं कीर्तन प्रवचन एकाच
विषयाने झपटलेला आहे. मी गेली 10 वर्ष कीर्तनात माझ्या लेख वाचवा आणि संस्कार वाढवा सांगितल्याशिवाय राहत नाही. आताचं शासन जागृत झालं आणि ते सांगायला सुरुवात केली बेटी बचाव बेटी पढाव. पण शासनाला काय माहित आहे, अरे 20 वर्षापूर्वी आमच्या बापदाद्यांनी लेख वाचवून संस्कार वाढवा ही मोहीम राबवली होती, म्हणून एका एका घरात 2-2, 4-4 मुलींचं आगमन झालं होतं. मला सांगा मंडळी, पहिली बेटी आणि दुसरी बेटी, पहिली बेटी धनाची पेटी, मग दुसरी बेटी नकोशा का झाली? अरे पहिली बेटी जर लक्ष्मीच्या रूपाने येते तर दुसरी सरस्वतीच्या रूपाने येईल, दुसरी चंडीच्या रूपाने येईल, दुर्गेच्या रूपाने येईल. तुम्हाला एक सांगू, नवरात्रीचे उपवास तुम्ही जन्मोजन्मी करा, पण जोपर्यंत तुम्ही एखाद्याची लेख वाचवत नाही ना, तोपर्यंत तो नवरात्रीचा केलेला उपवास सफल होणार नाही. म्हणून एकतरी मुलगी असावी, एकतरी मुलगी असावी, साजिरी असावी, गोजिरी दिसावी, उमलताना बघावी, निहाळायला मिळावी. एकतरी मुलगी असावी, एकतरी मुलगी असावी, सजणारी सवरणारी, मॅचिंग करणारी, मॅचिंग करता करता नात्यातली गंमत आईला उलगडून सांगणारी एकतरी मुलगी असावी. एकतरी मुलगी असावी, बाबांच्या पुढ्यात बसावी, भावनेच्या भरात बाबांना गळामिठी घालावी, अशी एकतरी मुलगी असावी. एकतरी मुलगी असावी, निदान सुनेच्या रूपाने यावी आणि लेकीची कसर थोडी तरी भरून काढावी, यासाठी एकतरी मुलगी असावी. प्रत्येकाला वाटतं माझ्या मुलाला बायको पाहिजे, वाटतं की नाही? प्रत्येकाला वाटतं माझ्या मुलाला बायको पाहिजे, पण प्रत्येकाला असं वाटत नाही की माझ्या घरात मुलगी जन्माला यावा. प्रत्येकाला असं वाटतं की माझ्या घरात वंशाचा दिवा जन्माला यावा, पण प्रत्येकाला असं वाटत नाही की माझ्या घरात वंशाची पंथी सुद्धा जन्माला यावी. मला पांचाटगत बोलण्यासाठी मला तुम्ही आणलेलं नाही, पण माझा युक्तिवाद एक ऐका, संभ्रमित करू नका माझ्या प्रश्नांचा मतितार्थ. मला एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे, वंशाचा दिवा मुलीच्या पोटी जन्माला येतो का वंशाचा दिवा मुलाच्या पोटी जन्माला येतो? मुलीच्या पोटी जन्माला येतो ना, मग मुलगी नको. ए आई, सांग ना ग बाबांना, येऊ दे ना ग जन्माला. आई, तुझ्याच रक्तामासापासून बनलेला हा दिया आहे ना ग आई. आई सांग ना ग बाबांना, येऊ दे ना ग जन्माला. आई, दादाला नवी गाडी घेतली, जुन्या सायकलचा सुद्धा अट्टहास करायची ना, पण आई सांग ना ग बाबांना, येऊ दे ना ग जन्माला. आई, दादाला दररोज शाळेत जाताना ताजा तुझा डबा करून दे, मी रात्रीचं जेवण डब्यावर नेईल, पण आई सांग ना ग बाबांना, येऊ दे ना ग जन्माला. आई, दादाला प्रत्येक सणाला नवी कपडे घे, मी जुन्या कपड्यावर दिवस काढील, पण आई सांग ना ग बाबांना, येऊ दे ना ग जन्माला. आई, रात्र वैराची आहे, बाबांच्या विचारावर मात करण्याची गरज आहे. आज जर बाबांच्या विचारावर जर मात केली नाही तर उद्याच्या पिढी तुला माफ करणार नाही. कारण एका स्त्रीच्या पोटात एका स्त्रीला कायमस्वरूपीचा पूर्ण विराम मिळाला, म्हणून माथ्यावर कलंक बसल्याशिवाय राहणार नाही. म्हणून ये आई, सांग ना ग बाबांना, येऊ दे ना ग जन्माला. काय केलंय मुलीने? मला आज तगायत मुली की काढली नाही. तर मला एक सांगू, ज्याचं लग्न झालं त्यावेळची परिस्थिती डोळ्यासमोर आणा. ज्याचं लग्न झालं त्यावेळची परिस्थिती हालाकीचे दिवस होते पूर्वीचे, आता नाही. आता सगळीकडे सुजलाम सुफलाम MIDC पंचतारांकित झाली आपल्याकडे, म्हणून पूर्वीचे काळी हालाकीचे दिवस होते. ज्याचं लग्न झालं त्याला विचारा, अरे सासरवाडीची माणसं गावात जर भेटली तर तो तोंडलं पाहून बाजूला जायचा का कोटवडे महाराज का? त्याचं कारण एकच आहे की चहा पाजायला खिशात पैसे नाही. सासरवाडीचा पाहुणा आहे, चहा वाजायला खिशात पैसे नाही. पण ज्या दिवशी पहिली मुलगी त्याच्या घरात जन्माला आली, तिथून पुढं 3 महिन्याच्या आत त्याची परिस्थिती अशी सुधारायला सुरुवात झाली की अख्खी सासरवाडी एकटा जीव घालू शकतो एवढं ऐश्वर्यवान तो तयार झाला. एक तरी मुलगी असेल. आपल्याला नाही कळालं मुलगीने काय केलंय. अरे मुलगा म्हणजे वारस आहे, तर मुलगी म्हणजे पारस आहे. मुलगा म्हणजे अंश आहे, तर मुलगी म्हणजे गुमान आहे. मुलगा म्हणजे गीत आहे, तर मुलगी म्हणजे संगीत आहे. आणि संगीताशिवाय प्रत्येकाचं वृक्ष हे वाळवंटातल्या झाडाप्रमाणे वृक्ष आहे मंडळी. म्हणून एक तरी मुलगी असावी, साजिरी असावी, गोजीर दिसावी, उमलताना बघावी, न्याहायला मिळावी. बस मिलेंगे तो फुर्सत में लेख वाचवा आणि संस्कार वाढवा ह्या विषयावर माझी असंख्य व्याख्यानं महाराष्ट्रात प्रसिद्ध आहेत. नवरात्रीला असंख्य घटना या ठिकाणी घडत असतात. आपल्याकडं अनेक नराधम जन्माला आले. अरे मुलगी पाहत नाही 2-2, 3-3, 4-4 वर्षाच्या मुली पाहत नाही ना, अत्याचार करायला बोकाळलाय. हा स्वैराचार
तुम्हाला एक सांगू, सगळीजण रावणाला नाव ठेवतात, सगळीजण रावणाला नाव ठेवतात. 6 महिने सीता बंदी शाळेत होती, पण रावणाने स्पर्श सुद्धा केला नाही. त्या रावणाला नाव ठेवतो आपण. अरे चॉकलेटच्या बाणाने लहानशा चिमुरडीला तुम्ही नेताय आणि तिच्यावर अत्याचार करताय आणि मग आपण जागे होतो. त्याच्यापेक्षा तुम्हाला एक सांगू, स्वतःची आई आणि स्वतःचा बाप आणि स्वतःचा सक्का भाऊ सोडून आपली मुलगी बारीक असू द्या नाही तर मोठी असू द्या, कुणाच्यावरच विश्वास ठेवू नका. ह्या घटना टाळायच्या असतील तर आपण जागरूक राहिलो पाहिजे. समाजाला दोष देण्यात फायदा नाही. लक्षात आलं? म्हणून पुनश्च एकदा या चक्रेश्वर महाराजांच्या पवित्र प्रांगणामध्ये कीर्तन सेवा करण्याचा योगायोग तुम्ही सर्व चाकणकर मंडळी, सगळीच मंडळी आपण एकाच तालुक्यातल्या आहोत. एकाच तालुक्यातून या ठिकाणी येण्याचा योग आला. सगळे चाकणकर मंडळी या ठिकाणी प्रकाश महाराज पोटवडे आहेत, कृष्ण महाराज पाटील आहेत, आमच्यावर खूप प्रेम करणारे अमृतनाना शेवकरी आहेत, मुक्ताजीदादा नाणेकर आहेत. साहेबांबरोबर मग अशी माझी चर्चा झाली. साहेबांमुळे किमान आमचं तू काही मंदिराला लाईट मिळाली एवढं तरी त्याच्यासाठी तुम्हाला धन्यवाद साहेब. कोण जाणे कोणा केव्हा घडे उपासना. माझ्याबरोबर आले आमचे बंधू मोठे बंधू चंद्रकांतजी महाराज कोरडे या ठिकाणी उपस्थित, त्यांना धन्यवाद. विनेकरी बाबा त्यांना धन्यवाद. सुंदर टाळकरी, सुंदर गायक, आमच्या भागाचं, आपल्याच भागाचं, आमच्या भागाचं म्हणण्यापेक्षा आपल्या भागाचं वैभव, मावळ पट्ट्यातलं मावळभूषण मंजूभाऊ फुले असतील या ठिकाणी सुंदर गायन केलं महाराजांनी. महाराजांना धन्यवाद. मृदंगाचार्य दोनही सुंदर, साऊंड सिस्टीम सुंदर, ज्यांनी माझी चित्रफिती तयार केली त्यांनाही धन्यवाद, तेही सुंदर. तुम्ही सर्वजण सुंदर आहेत. कोण जाणे कोणा केव्हा घडे उपासना ज्याचा असा अधिकार असेल त्या चरणावर नतमस्तक होतो. धावत्या ओघात अभंगाचा पहिल्या चरणातलं फक्त पूर्वार्ध सोडवण्याचा प्रयत्न केला, कारण वेळ पुरेसा नसल्यामुळे फक्त तेवढंच सोडवू शकलो. बिलेंगे तो फुर्सत मी या अभंगावर परत एकदा कीर्तन करण्याचा प्रयत्न करूयात. झालेली सेवा चक्रेश्वर महाराजांच्या चरणांमध्ये समर्पित करूया आणि माझ्या वाणीला ठिकाणी पूर्णविराम. विठ्ठल चक्रेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त, त्याचप्रमाणे समस्त ग्रामस्थ चाकण 12 वाड्यांसह आयोजनाने हा शतकाकडे वाटचाल करीत असलेला 32वा अधिक मास अखंड आत्मा पुरुषोत्तम कीर्तन महोत्सव या ठिकाणी संपन्न होत असताना आजच्या 28वा दिवस जो आहे, त्या 28व्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा आपल्या तालुक्यातीलच हरिभक्त परायण बिपिन महाराज कोरडे तुकाईवाडी यांची 63वी अशी कीर्तनरूपी सेवा संपन्न झालेली आहे. त्यांना अन्न प्रसादाचे मानकरी जे आहेत कैलासवासी प्रमिलाताई मायाराम शेठ परदेशी यांच्या स्मरणार्थ श्री राजमबाई मायाराम शेठ परदेशी, त्याचप्रमाणे श्री अक्षय ज्ञानेश्वर जाधव, श्री आकाश ज्ञानेश्वर जाधव नगरसेवक चाकण नगर परिषद चाकण, त्याचप्रमाणे दिलीप सोनिगरा ज्वेलर्स या सुवर्ण पेढीचे मालक दिलीप सोनिगरा आणि श्री मंगेश मधुकर सोरटे त्यांचा परिवार आणि श्री योगेश गंगाराम आगरकर उद्योजक यांच्या माध्यमातून ही आजच्या अन्नप्रसादासाठीची सेवा संपन्न झालेली आहे. राजमबाई मायाराम शेठ परदेशी काही त्यांच्या कामानिमित्त बाहेरगावी गेल्यामुळे ते उद्या उपस्थित राहणार आहेत. तर आज जे उपस्थित आहेत दिलीप सोनिगरा ज्वेलर्सचे संचालक श्री युवराज सोनिगरा यांना विनंती आहे की त्यांनी महाराजांचा यथोचित सन्मान करावा. या